शिक्षक बांधवांना नमस्कार. मोबाईल एज्युकेशन या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सध्या निष्ठा प्रशिक्षण सुरू आहे आणि त्या अंतर्गत अभ्यासक्रम 6वा पायाभूत भाषा आणि साक्षरता हा अभ्यासक्रम सुरू आहे आणि यामध्ये मूल्यमापनाची प्रक्रिया ही बदललेली आहे. त्यामध्ये आपल्याला 40 जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं येणं आवश्यक आहे. त्यासोबतच जर त्या प्रश्नाची उत्तरं देता आली तरच आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे हे प्रश्न बरोबर आले पाहिजेत आणि हे प्रश्न सोडत असताना या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होणार आहे. तर पाहूया आपण हे 40 प्रश्न आणि त्यांची उत्तरं. पहिला प्रश्न वाचतोय बघा. वाचन आणि लेखन क्रियाकलाप याचं उत्तर आहे मानसिक प्रक्रिया आणि धोरणे. पुढचा प्रश्न शिकण्याच्या चांगल्या संधीसाठी शिक्षकाने प्रदान करणे आवश्यक आहे. मुलांना शोधासाठी स्वातंत्र्य. कौशल्य म्हणून वाचन आवश्यक आहे. फोनोमिक जागरूकता, पूर्वीचे ज्ञान आणि अंदाज. चित्र वाचनाचा समावेश होतो. मौखिक कौशल्ये आणि विचार करण्याची क्षमता. कालावधी काय आहे? स्वशिक्षणाचा कालावधी. वाचनाचे अंतिम ध्येय आहे मजकुरातून अर्थ काढण्यासाठी. सक्रिय शिकणारा, भिन्न विचारवंत. मातृभाषा मुलांना बनण्यास मदत करते, भिन्न विचारवंत. मनोरंजक घटना म्हणजे भाषा टिंबटिंब मार्गाने शिकल्या जातात. मानसिक प्रक्रिया आणि धोरणे. वाचनाचे अंतिम ध्येय मजकुरातून अर्थ काढण्यासाठी. हे उत्तर आहे त्याचं. शिक्षकाने विद्यार्थ्यांना ध्वनिशास्त्राची ओळख करून देणे आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा. जेव्हा मुले भाषेचे यांत्रिक पैलू शिकण्यास तयार असतात. भाषा शिकण्याच्या इंटरेगमन कालावधी काय आहे? तर याचं उत्तर आहे मानसिक प्रक्रिया आणि धोरणे. वर्गाच्या समृद्ध वातावरणाचे मुद्रण असे वर्णन केले आहे. 2 नंबरचा पर्याय उत्तर आहे बालसाहित्य, तक्ते, मुलांचे कार्य आणि कथा. पुढचा प्रश्न बघूया. मुलांना मजकुरात गुंतवून ठेवणे शिक्षकाने केले पाहिजे. पर्याय क्रमांक 4 नंबर उत्तर आहे मुलांना शांतपणे वाचण्यासाठी मजकूर द्या. पुढचा प्रश्न आहे मातृभाषा आहे, तर याचं उत्तर आहे मानसिक प्रक्रिया आणि धोरणे. मार्गदर्शित वाचन म्हणजे काय? बघा, वाचनाचे प्रकार आहेत किंवा त्याची व्याख्या दिल्यात आपल्या इथं. तर याचं 2 नंबरचं उत्तर आहे जेव्हा शिक्षकाद्वारे बहुतेक सूचना दिल्या जातात. भाषा शिकण्यात संदर्भ महत्त्वाचा आहे कारण ते मुलांना मदत करते. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 विशिष्ट शब्दाचा अर्थ समजून घ्या. बघा मित्रांनो, हे प्रश्न सोडत असताना, हे प्रश्न आपल्याकडे येत असताना किंवा तुम्ही सोडत असताना त्याचा सिक्वेन्स हा खालीवर झालेला असू शकतो, कारण प्रत्येकाला प्रश्न सोडवताना वेगवेगळे प्रश्न येत असतात. प्रश्न तेच आहेत, फक्त त्यांचा सिक्वेन्स बदललेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. भाषेच्या वर्गात शिक्षक चित्रचर्चा वापरतात कारण त्याचं उत्तर आहे भिन्न विचारवंत. कथा, कविता, यमक इत्यादी साहित्याचे प्रकार शिक्षकांना मुलांना गुंतवून ठेवण्यास मदत करतात. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मानसिक प्रक्रिया आणि धोरणे. पुढचा प्रश्न वाचनाचा भाषिक पैलू या कौशल्याच्या विकासावर विश्वास ठेवतो. याचं उत्तर ग्रामोफोनिक जागरूकता, शब्दार्थ, वाक्यरचना आणि व्यावहारिकता. हे उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न मुले जेव्हा भाषेतील बारकावे समजून घेतात आणि एक्सप्लोअर करतात. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 LSRW क्रियामध्ये अधिकाधिक व्यस्त राहा. LSRW सर्वांना माहीत असेल, लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग, रीडिंग. पुढचा प्रश्न पाहू. लहान मुलाची भाषा हे केवळ शिकण्याचे माध्यम नसून ते विचार, टिंबटिंब आणि स्वनिर्मितीची अभिव्यक्ती देखील आहे. याचं उत्तर आहे 4 नंबर सर्जनशीलता. पुढचा प्रश्न भाषेच्या संज्ञात्मक पैलूवर लक्ष केंद्रित करते. पर्याय क्रमांक 1 उत्तर मानसिक प्रक्रिया आणि धोरणे. पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र वाचन म्हणजे शिक्षकाकडून कमीत कमी पाठिंबा दिला जातो. पुढचा प्रश्न पाहू. सामायिक वाचन म्हणजे काय? तर जेव्हा सर्वात जास्त मदत शिक्षकाद्वारे दिली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. भाषेच्या वर्गात खुल्या सूचना ही अत्यावश्यक भूमिका बजावतात. याचं उत्तर आहे 2 नंबर भिन्न विचारवंत. पुढचा प्रश्न बहुभाषिक मुलांना असण्याचा फायदा. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे विधायक आणि टीकात्मक विचारवंत. पुढचा प्रश्न पाहू. मूलतः वाचन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. याचं उत्तर आहे अर्थ तयार करणे. हे उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न मुलांची मासिके ही मुलांसाठी शक्यतांचा एक चांगला मार्ग आहे.
याचं उत्तर आहे त्यांना प्रिंटसह व्यस्त ठेवण्यासाठी. पुढचा प्रश्न, भाषा वर्गाचे प्राधान्य आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर मुलांसाठी प्रिंट समृद्ध वातावरण तयार करणे. पुढचा प्रश्न, मुलांना अर्थपूर्ण मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये प्राप्त होतात, त्यांच्याकडे आहेत. तर 3 नंबर उत्तर आहे सर्व श्रेणींमध्ये शिकण्याचे चांगले स्तर. पुढचा प्रश्न, समृद्ध वातावरण मुलांसाठी आवश्यक आहे कारण ते काय सक्षम करते, तर पर्याय क्रमांक 1 आकलनासह वाचण्यासाठी स्वप्रेरणा. पुढचा प्रश्न, मुलांचे टिंबटिंब घडवण्यात भाषा महत्त्वाची भूमिका बजावते, तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे समज. पुढचा प्रश्न, साक्षरतेच्या पायाभूत वर्षातील मुले आहेत, तर याचं उत्तर आहे 3 नंबर त्यांच्या सभोवतालचे जग एक्सप्लोर करायचे आहे. पुढचा प्रश्न बघू, वर्गात प्रदर्शित केलेले वाचन साहित्य असावे, तर त्याचं उत्तर आहे वर्गाची सुरुवात. साक्षरता शिकणे आहे, याचं उत्तर आहे 3 नंबर एक जटिल प्रक्रिया. पुढचा प्रश्न, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने टिंबटिंब एकत्रित करून कृतींची योजना करणे आवश्यक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 LSRW. पुढचा प्रश्न, लेखनाची प्रक्रिया वाचनाच्या समांतर घडते कारण, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. पुढचा प्रश्न, भाषा जर असेल तर ती अर्थपूर्ण संदेश देते, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे संदर्भ. शिक्षकाने मुलांना भाषा वर्गात टिंबटिंबसाठी पुरेशी संधी दिली पाहिजे, याचं उत्तर शेवट नंबरचं आहे सुअभिव्यक्ती. बघा मित्रांनो, हे सर्व प्रश्न मी 40ही प्रश्न सोडवून झालेले आहेत. तुम्हाला उत्तर त्याचे समजले असतील नक्की. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.